सर, खरं तर खूप अटीतटीची ही निवडणूक झाली. अपक्ष उभे राहिले, निवडून आले, अनेकांचं प्रेम आपल्याला मिळतं. नक्कीच खूप आनंद वाटतोय का चांगल्या कामाला समाज नेहमी दाद देत असतो आणि ते उदाहरण मला लोकसभेतही जाणवलं. तर अगदी लोकसभेच्या प्रचाराच्या वेळेसही सरते शेवटी कोणी दगाफटका केला तरीसुद्धा समाज कंप्लेंट मागे राहिला आणि तेव्हाही या मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये 57,000 मताधिक्य मला मिळालं होतं एका शेतकऱ्याच्या मुलाला. ग्रामीण भागामध्ये जवळजवळ 2 लाख मताधिक्य ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मला मिळालं होतं. ही ताकद सामाजिक कामाची आहे. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत कोणी हॉस्पिटल काढले, कोणी शाळा काढल्या मला माहिती नाही. स्पर्धा परीक्षा किंवा माझ्या मुलांबरोबर लोकांची पोरंही नोकरी लागली पाहिजे, शिकली पाहिजे असं कोणी पाहिलं हे मला माहिती नाही. परंतु मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला वाटतं का शेती करायची झाली तरी शिक्षण महत्त्वाचं आहे. किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे प्रगतीचं खरं साधन आहे. जर देश बलवत्तर करायचं शिक्षणाशिवाय इलाज नाही. त्या दृष्टीने 10 गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मुलांसाठी CBSE शाळा मोफत सुरू केलेल्या आहेत. संपूर्ण कोकणभर गुजरातच्या बॉर्डरपासून गोव्याच्या बॉर्डरपर्यंत स्पर्धा परीक्षांचं जाळ्या उभ्या केल्या आहेत. आज पालघर जिल्ह्यामध्ये झडपोली येथे हॉस्पिटल भव्य उभं केलं आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी लोकसभा क्षेत्रात शहापूर येथे केलं आहे, रत्नागिरी येथे केलं आहे. गावोगावी जिजाऊची आरोग्य क्लिनिक आहेत, पोलीस व सैन्य भरती केंद्र आहेत. याची समाज कुठेतरी नोंद घेत असतो की एका बाजूला आपण पाहिलं असेल दोन्ही पॅनल, परिवर्तन पॅनल आणि सहकार पॅनल, ते इतके दिग्गज समोरासमोर लढत असताना सुद्धा प्रत्येकजण सांगायचा पॅनलच चालवा, पॅनलच चालवा. आज जे सांगतात का उद्या निवडून मदत केली ते त्यांनी, असं असताना सुद्धा मुरबाडमध्येही सर्वाधिक मताधिक्य मला मिळालं. आणि या निमित्ताने एक क्लिअर झालं का समाजाच्या नावाने काही लोक नेहमी सांगत असतात का समाज एकत्रित झाला पाहिजे, समाज हे झालं पाहिजे. त्यांचंही भांडं उघडं पडलं का ते मुरबाड असेल, शहापूर असेल, अंबरनाथ ग्रामीण असेल, प्रत्येक ठिकाणी मग पॅनल चालवा अशा प्रकारे भिवंडी असेल चालत होते. मग अशा वेळेस समाजाच्या नावाने कसं काय यापुढे तुम्हाला समाज माफ करणार आहे हेही क्लिअर झालं. एक वसई वगळता वसईला समोरच्या उमेदवाराला 625 मताधिक्य मिळालं वसई आणि मला फक्त 135 मतं मिळालं. त्यामुळं उसरत्या 80 मताने पराभव झाला OBCमध्ये. तरीसुद्धा समाज बरोबर असल्याने विक्रमगडच्या स्थानिक ह्याच्यातनं मी निवडून आलो. आणि नक्कीच सांगतोय मी जरी एकटा निवडून आलो असलो तरी करप्शन बंद करायला आदरणीय मोदीजी सांगतायत, आदरणीय देवेंद्रजी सांगतायत भ्रष्टाचारमुक्त सहकार झालं पाहिजे आणि त्यांच्या आदेशाने मी या बँकेचं भ्रष्टाचारमुक्त सहकार करेन हा विश्वास सगळ्यांना सांगतोय. या मायबाप जनतेला आश्वासन देतोय का पर जिल्ह्यात गेलेलं कर्ज वसूल करायला हवे. वेळ आली तर मागच्या ज्यांनी एक चुकीच्या गोष्टींनी मार्गाने जर कर्ज दिलं असेल ते वसूल नाही झालं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. अशी परिस्थिती आपण तयार करू. परंतु वसूल करून ते आपल्या जिल्ह्यातील स्थानिक युवकांना, स्थानिक शेतकऱ्यांना कसं लोन मिळेल यासाठी मी प्रयत्नशील राहीन. इथला कर्मचारी हा गुलाम होता. अनेक चुकीचे प्रकार काही मंडळी करत होते का अनेक महिला कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास होता, त्यांचे हातोनात शोषण होत होतं. या सगळ्या गोष्टी बंद होतील. मग पुरुष कर्मचारी असतील, महिला कर्मचारी असतील, या स्वाभिमानाने जगतील कारण बँकेच्या विकासामध्ये त्यांचाही हातभार महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे शेतकरी शेतमजुरांची ही बँक आहे, यांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्नशील आम्ही असू. आज या बँकेचं उलाढाल जे आहे 22,000 कोटीपर्यंत उलाढाल आहे ती उद्याला भविष्यामध्ये सारस्वत बँकेसारखं समाजामध्ये विश्वास देऊन 1 लाख कोटीपर्यंत कसं भागभांडवल होईल अशासाठी मी प्रयत्नशील असेल. सर, 1 तारखेला आपल्या वडिलांचा वाढदिवस होता. त्या दिवशी आपण रत्नागिरी येथे मोठं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलं. आपली ताकद शिवसेनेने पाहिली, एकनाथ शिंदे यांनी पाहिली. 13 तारखेला आपला पक्षप्रवेश झाला. त्याच्यानंतर आपल्याला एवढं मोठं पद दिलं, उपनेते पद दिलं. पक्षामध्ये 2 नंबरचं हे पद असतं. एवढं असूनही आपल्याला तिकीट देणं किंवा शिवसेनेनं पाठिंबा देणं गरजेचं. पण कुठेतरी निलेश सांबरे नाराज आहेत अशी चर्चा सुरू झाली. नाही, नाराजी वगैरे नाही. त्यामध्ये आदरणीय शिंदे साहेबांची किंवा श्रीकांतजींची काहीही चूक नाही. ज्यांना जबाबदारी दिली होती काही मंडळी कल्याण क्षेत्रातली त्यांनी कुठेतरी समोरच्या उमेदवाराकडनं पाळेमुळे घेतले. त्याबाबत रितसर तक्रार आम्ही आदरणीय शिंदे साहेबांकडे केलेली आहे. शिंदे साहेब त्यांच्यावर निर्णय घेतील. कधीही अशी वेळ येणार नाही की शिंदे साहेब आम्हाला डावलून हे करतील. ही गोष्ट खालच्या लोकांनी केली होती त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई येईल. का नाही तर मग परिवर्तन पॅनलमध्ये OBCमधून मी असतो. म्हणजे जी भाजपा शिवसेना युती आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, त्या युतीप्रमाणे निवडणूक लढली असते आणि मी जर त्या पॅनलमध्ये असतो तर संपूर्ण पॅनलही निवडून आला असता. परंतु आमच्याच शिवसेनेच्या एका महाभागाने कुठेतरी स्वतःला गालबोट लावून घेतलं का आयुष्यभर करप्शन हीच गोष्ट करायची. त्यांनी कुठेतरी चुकीची गोष्ट केल्यामुळे
ते आमचं तिकीट होतं, ते कुठेतरी एका शिवसेनेचा पक्ष नसलेल्या दुसऱ्या प्रवर्गात तिकीट दिलं, ओबीसीचं तिकीट घेतलं नाही, त्यामुळे अडचण झाली. नाहीतर आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनाही वाटत होतं का हे तिकीट निलेशला भेटलं तर ताकद निर्माण होईल, शिंदे साहेबांनाही वाटत होतं. पण त्याच काळात साहेबांची तब्येत बरी असल्याने त्यांनी एका आपल्या पदाधिकाऱ्याला सांगितलं होतं, त्यांनी चुकीच्या पद्धतीने चुकीच्या मार्गाने खेळखंडोबा केल्यामुळे सामरे सर नाराज नाही. अजिबात मी नाराज का हो, माझ्याबरोबर इतका मोठा समाज आहे. आपण जिथे जाल तिथे लोक जोडले जातात. मी काय आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे असं काय आहे का पदाधिकारी? तरीसुद्धा जिथे जाऊ तिथे हजारोच्या संख्येने विद्यार्थी दररोज माझा दिवस उजाडतो. तो कुठला तरी गोरगरीब आई वडील नसलेला गोरगरिबाचा मुलगा मुलगी नोकरीला लागलेला दिवस उठतोय. दररोज रात्री 2 वाजताही जे हॉस्पिटलमधून आमच्या एका कार्यकर्त्याचं छोटं बच्चू ॲडमिट आहे, त्याला मदत करण्याचं काम मी करतोय किंवा एवढा समाज ताकद देतोय. रक्ताचा विषय सांगला, रक्तही परवा दिवशी रात्री मिळत नव्हतं, ते मिळवून दिलं. ती ही ताकद जेव्हा आहे, जेव्हा बदलापूरला आम्ही निवडणुकीमध्ये आश्वासन केलं होतं का इथल्या ताईला सोनोग्राफीसाठी उल्हासनगरला जावं लागतं, इथल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिका नाही, इथे डॉक्टर नाही, ते सगळ्या सोयी बदलापूरकरांनी म्हणजे अनेक लोकांनी खूप मोठ्या रकमा घेऊनसुद्धा फसवूनसुद्धा आम्ही समाजासाठी सोनोग्राफी सेंटर सुरू केलं, तिथे लायब्ररी सुरू केली, तिथे हॉस्पिटल सुरू केलं. आणि नक्कीच सांगतोय का याच्या पुढचा जमाना फसवणाऱ्यांचा नसेल, तर जे चांगलं काम करतात, चांगल्या खरं बोलतात, खोटी आश्वासनं देणाऱ्यांचं नसेल. नक्कीच एवढं सांगतोय आपल्याला. सर, लोकसभा निवडणुकीमध्ये भिवंडी लोकसभेमध्ये आपण तिसऱ्या नंबरला होतो आणि आपली ताकद संपूर्ण जिल्ह्याने पाहिली. मगाशी भाषणामध्ये आपण उल्लेख केला की शेवटच्या 2 दिवसामध्ये दगाफटका झाला. काय झालं होतं सर? दगाफटकाचा आपण बघतोय रामराज्यामध्येही झाला, श्रीकृष्णांच्या राज्यामध्येही झाला, अगदी छत्रपतींच्या राज्यामध्येही झाला. त्याच्यामुळे दगाफटका करणारे असतात तर आपलेच असतात, त्यापेक्षा दुसरी गोष्ट काही नसते. मगाशी आमच्या काही मंडळी समाजाचे आले होते, त्यांना मी तेच सांगितलं का घाबरून काही जीवन जगता तुम्ही लोक. कितीही मोठा कोणी माणूस झाला तरी त्याला जाब विचारा. इतर वेळेस तुम्हाला समाज आठवतोय. मग ओबीसी प्रवर्गातनं एक चांगलं काम करणारा निलेश सांबरे, जो आई वडील नसलेल्या पोराला IPS करणारा, गोरगरिबांच्या मुलाला शिकवणारा, मग त्याला मतदान न करता तुम्ही पॅनलच का चालवला, याबाबत तरुणांनी विचारलं पाहिजे किंवा समाजातील प्रतिष्ठित लोकांनी विचारलं पाहिजे असं मला वाटतं. आणि एक दिवस येईल लोक विचारतील. मग अशा वेळेस मग बाहेरच्या जिल्ह्यातल्या उमेदवाराच्या पाठीमागे तुम्ही ठामपणे का उभे होते? जर आमच्या लोक असते जी खरोखरच समाजावर प्रेम असणारे लोक असते तर त्यांनी नेते मंडळी असती, समाज तर प्रेम करतोच माझ्यावरती, तर विजय झाला असता. पण मी पराभव कधी मान्यच करत नाही. इथेही मला मतं सगळ्यात जास्त आहेत. शहापूरमध्ये दुप्पट 4पट आहेत मतं. अंबरनाथमध्येही मी कोणाची मदत न घेता म्हणजे वरिष्ठांची आमच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे मतदान केलं. धीरज स्वतः तिथे करत होता. पवार आहे, कुठे गेला पवार, मुरबाडवाला सुजित पवार होता, तो चांगल्या पद्धतीने करत होता. चांगल्या प्रकारे मतदान झालं. आमचेच पदाधिकारी काही लोक सांगायचे इकडे जा तिकडे जा, नाही तर त्याच्याशिवाय काय होणार नाही. आम्ही नाही गेलो कोणाकडे, यापुढे जाणारही नाही कोणाकडे. सहकार पॅनल असेल, परिवर्तन पॅनल असेल, सगळ्यांवरती आपण भारी पडलात आणि आता बँकेच्या संपूर्ण कारभारामध्ये परिवर्तन होणार. 100% होतात. मी सांगितलं ना तर आता 35 लाख 40 लाख रुपये घेऊन 10 लोकांचे पैसे घ्यायचे, 2 लोक नोकरीला लावायचे. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या असतील, बोनसमध्ये दलाली असेल, पगारवाढीमध्ये असेल, किंवा आमच्या कुठल्याही भगिनीला शोषण होणार नाही अशी काळजी आम्ही घेऊ. कुठल्याही पुरुष कर्मचाऱ्याचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही, बँकेच्या कर्मचाऱ्याचा स्वाभिमान दुखावला नाही याची काळजी आम्ही घेऊ. तर एखादा कर्मचारी संगणकामध्ये टॅली करत असेल आणि डायरेक्टर आला तो उठला नाही तर त्याची बदली लगेच मोखाडा तलासीला केली जायची. या सगळ्या गोष्टी बंद होतील. बँकेच्या विकासामध्ये ज्याप्रमाणे पदाधिकारी असतात त्याप्रमाणे कर्मचाऱ्याचाही हातभार महत्त्वाचा आहे. आणि दोघांचं संतुलन होऊन ज्याप्रमाणे पालघरची जवाहर अर्बन बँक आज काम करते की जी 35% NPAला होती ते आम्ही 2.5% आणले, तशी 15% NPAला बाहेरच्या लोकांना कर्ज दिल्यामुळे आलेले. ही बँक ही 1-2 वर्षामध्ये पुढच्या 1 वर्षामध्ये 100 कोटी रुपये उत्पन्न वाढेल याची काळजी घेऊ. धन्यवाद सर आमच्यासोबत संवाद साधल्यासाठी. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक निलेश सांबरे सर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे. आणि ही निवडणूक कशी होती, सोबतच येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे या बँकेच्या कारभारामध्ये परिवर्तन त्यांच्या नेतृत्वात होणार आहे याविषयी आपण संपूर्ण संवाद साधलेला आहे. आणि त्यांचा आज आदर सत्कार महत्त्वाचं म्हणजे मुरबाड तालुक्यामध्ये करण्यात आलेला आहे. सर्व पदाधिकारी असतील, वेगवेगळ्या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून आज त्यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. बदलापूर शहर व आसपासच्या परिसरातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आता बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.